नमस्कार. आर्यवर्क बाय शिव या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण स्लीव्ज बघणार आहोत. आपल्या क्लासमध्ये आज आपण स्लीव्ज बघणार आहोत. स्लीव्ज कशी असते तर बघा, आपण आज पहिल्यांदा बेसिकसाठी आपण एक स्लीवचा शेप काढून घेऊया. स्लीवचा शेप कसा असतो तो आपण बेसिकसाठी काढून घेऊया. हा बघा, ही बघा, ही आपली स्लीव्ज अशी काय असते. ही अशी काही आपली स्लीव्ज असते. त्याला मी पट्टीच्या साहाय्याने अशी ड्रॉ केलेली आहे. तर बघा, ही आपली अशी स्लीव्ज असते. अशी स्लीव्ज असते आणि त्याला इथे असा काट असतो. एखाद्याला असतो किंवा एखाद्याला नसतो. तर बघा, आम्ही असं त्याचा काट काढला आहे. तर आपल्याला इथे ना जिथून स्टार्ट करायचं असतं स्लीव्ज, तिथे आपल्याला जरी थ्रेडने चेन स्टिच टाकावी लागते. हा जो जरी थ्रेड आहे ना, ह्या जरी थ्रेडने इथे चेन स्टिच काढावी लागते. अशा आपल्याला 2 किंवा 3 कंपल्सरी चेन स्टिच टाकाव्या लागतात. त्याच्यानंतर आज जे काय आपलं आहे ना वर्क, ते आपलं वर्क करावं लागतं. तर ते आपण कसं करायचं ते बघूयात. तर बघा, ही आहे ती आपली जरीची नीडल्स आहे. तर याने वर्क कसं करायचं आपण ते स्टार्ट करूयात. तर बघा, ही आपली स्लीवची खालची लाईन आहे. तर त्याच्यासाठी इथे स्टार्टिंगला डबल स्टिच टाकून घ्यायची. आपण हे बेसिक बघतोय स्लीव्ज कशी करायची. नंतर मी ब्लाऊज वगैरे वर्क करताना ते मी तुम्हाला दाखवेल. हे आपल्या क्लाससाठी आपण बघणार आहोत बेसिक स्लीव्ज कशी असते. इथे मी तुम्हाला समजण्यासाठी स्टिच अशा मोठ्या मोठ्या टाकणार आहे. अशा 2 किंवा 3 स्टिच कंपल्सरी टाकाव्या लागतात. तर बघा, मी इथे एक स्टिच माझी कंप्लीट झाली. तर आता मला वरच्या साईडला जायचं आहे इकडे येण्यासाठी. तर बघा, मला पुन्हा रिटर्न या साईडला यायचं आहे आणि त्या साईडला मला एक वरती स्टिच टाकावी लागणार आहे. इकडे येण्यासाठी मी काय करणार, खालच्या बाजूला एक स्टिच टाकून घेणार. खालच्या बाजूला एक छोटी स्टिच टाकून घेतल्यानंतर पुन्हा वरच्या बाजूला इथे एक स्टिच टाकून घेणार आणि असं वर्क स्टार्ट करणार. जे आज डायरेक्शनला आपल्याला जायचं आहे ना, त्या डायरेक्शनच्या उलट्या साईडला आपल्याला एक स्टिच टाकावी लागते. अशा आपल्याला 2 किंवा 3 स्टिच टाकाव्या लागतात.
तर बघा मी इथे 2च स्टिच टाकले आहेत. आपण ब्लाऊज वर्क करताना 3 स्टिच टाकून घ्यायच्या. तर आता मी इथे गाठ मारून घेणार आहे. तर आता गाठ मी इथे कशी मारते ते बघा. हा गोल, या गोलातून इथे लगेच सुई खाली घालून दुसरा धागा वरती काढून घेतला आणि जो दुसरा धागा वरती काढलाय ना त्यातून पहिला गोल असा खेचून घेतला. तर बघा ही आपली स्लीव्ज मधली पहिली स्टेप. तर बघा मी इथे शुगर बीट्स घेतलेले आहेत अशा, आणि नायलन थ्रेड घेणार आहे. नायलन थ्रेड आणि शुगर बीट्स, त्याने इथे डबल स्टिच टाकून घेणार आहे. स्टार्टिंगला डबल स्टिच टाकून मी वर्कला सुरुवात करणार आहे. तर बघा आपण 2-2च बीट्स सोडून वर्क करणार आहोत. एकदम जास्त बीट सोडायचे नाहीत वर्क करताना. तर आता बघा इथे मी गाठ मारून घेणार आहे. इथे आपण पुन्हा 3 नंबर 4 नंबरची बीट्स असतात ना, किंवा व्हाईट मोती, याने सुद्धा आपण अशी कडा करू शकतो. तर आता मी ते स्क्वेअर शेप घेणार आहे आणि स्क्वेअर शेप मी तिथे चिकटवून देणार आहे. हे असे स्क्वेअर आहेत माझ्याकडे. हा असा सुद्धा ग्लो आपल्याला प्रॅक्टिससाठी भेटतो. आपल्याला वर्क करताना प्रॅक्टिस जर करायचा असेल ना, तर स्टार्टिंगला अशा प्रकारचा ग्लू वापरायचा. तर बघा हा ग्लू मी घेतला आहे इथे, हे असा चिकटवून देणार आहे. असा मी ग्लू लावला आहे. आता मी हा नीडल्सची जी बॅक साईड आहे ना त्याला थोडा ग्लू लावून घेणार आहे, आणि हे जे आहेत ना स्क्वेअर ते असे मी याला चिकटवून देणार आहे. हे बघा मी अशा प्रकारे वरती चिकटवून घेतलं आहे. आणि आता मी इथे पुन्हा शुगर बीट्सची कडा करणार आहे. तर बघा इथे मी शुगर बीट्स घेतले आहेत आणि मी स्टार्टिंगला तिथे बॅक स्टिच टाकून स्टार्ट करणार आहे. म्हणजे एक उलटी स्टिच टाकायची आणि सुरुवात करायचं. तर बघा मी बॅक स्टिच टाकून घेतलेली आहे आणि बीट्स सोडून स्टिच मारून हे वर्क पूर्ण करणार आहे. सेम तीच प्रोसेस करायची. 2 बीट्स सोडायचे किंवा 3 बीट्स सोडून घ्यायचे आणि स्टिच टाकून घ्यायची.
असंच ही लाईन आपण पूर्ण ड्रॉ करणार आहेत. याऐवजी आपण इथं 5 नंबरचे बीट्स किंवा 4 नंबरचे बीट्स कोणतेही बीट्स आपण वापरू शकतो, पण मी ते शुगर बीट्स घेतलेले आहेत. ही आहे ती आपली आहे ती बेसिक स्लीव्ज आहे, म्हणजे स्लीव्ज अशा प्रकारे असते याचा अंदाज येण्यासाठी मी हे वर्क अगोदर केलं आहे. कोणत्या कोणत्या स्टेप असतात वर्क करताना. स्टार्टिंगला जी असते ती जरीची लाईन असते, त्याच्यानंतर तिथून पुढं आपलं कोणतंही वर्क असू द्या ते वर्क आपलं येतं. आता बघा मी इथे गाठ मारून घेणार आहे आणि मी गाठ मारल्यानंतर जे 4 mm चे व्हाईट मोती असतात ना ते घेणार आहे आणि त्याने पुन्हा एक लाईन काढणार आहे. तर बघा आता मी ते गाठ मारून देणार आहे. इथे बघा मी गाठ मारली. याच्यानंतर आता मी 4 mm चे जे असतात ना मोती ते घेणार आहे. इथे बघा मी 4 mm चे मोती घेतले आहेत. सेम तीच प्रोसेस कोणतेही वर्क स्टार्ट करताना आपण बॅक स्टिच ही स्टार्टिंगला टाकायची, म्हणजे ज्या दिशेने आपल्याला वर्क करत जायचं आहे ना त्याच्या उलट्या दिशेला एक स्टिच मारायची आणि पुन्हा सरळ वर्क करत जायचं. तर बघा इथे मी बॅक स्टिच टाकून घेतली आहे आणि व्हाईट मोती आहेत ना ते 2-2 सोडून स्टिच टाकणार आहे. जास्त मोती सोडले ना ते मग तिथे ते उचलतात आणि 2 किंवा 3च जर मोती सोडले ना तर तिथे ते पॅक बसतात. मोठे मोती असतात ना किंवा मोठे मणी असतात ते शक्यतो 2-2च सोडायचे. बारके शुगर बीट्स 2-3 सोडले तरी चालतील. तर बघा इथे मी 2-2 मोती सोडून स्टिच मारून घेणार आहे. हा नंतरने आहे तो नायलॉन थ्रेड आहे आणि जो स्टार्टिंगला होता ना तो जरी थ्रेड होता. म्हणजे जेव्हा आपण शुगर बीट्सला सुरुवात केली ना तेव्हापासून मी नायलॉन थ्रेड यूज केला आहे आणि फक्त साईडचे जरी थ्रेडच्या स्टिच मारण्यासाठी जरी थ्रेड घेतला आहे. तर बघा आता मी ते गाठ मारून कंप्लीट करणार आहे. बघा आता मी इथे पुन्हा शुगर बीट्स घेऊन वर्क करणार आहे. सेम तीच प्रोसेस स्टार्टिंगला डबल स्टिच घेऊन वर्कला स्टार्ट करायचं. तर बघा इथे मी शुगर बीट्स सोडून स्टिच टाकणार आहे आणि याच्यानंतर आपण ते बुट्ट्या पाहणार आहोत. स्लीव्जवरती बुट्ट्या कशा येतात हे इथं आपलं खालचा आहे काट आहे हा, त्याच्यावरती अशा स्टेपने वर्क येतं. पहिल्यांदा असते ती जरी थ्रेडची स्टिच असते, नंतरनी तिथून पुढचं आपलं कोणतंही वर्क करायचं असेल तर ते वर्क येतं. तर बघा इथे माझी शुगर बीट्सची लाईन कंप्लीट झाली आहे आणि इथे मी गाठ मारून देणार आहे. तर बघा बुट्ट्या इथे मी व्हाईट मोती घेतला आहे आणि त्याला शुगर बीट्सनी कडा करणार आहे. बुट्ट्या या प्लेन सरळ नसतात, बुट्ट्या या तिरकस असतात, म्हणजे एकाडे एक बुट्ट्या अशा टाकायच्या. तर इथे बघा मी व्हाईट मोती घेतला आहे आणि त्याला शुगर बीट्सनी कडा केले आहे. कडा पूर्ण झाल्यानंतर मी गाठ मारून तिथे ते सोडून दिलेलं आहे. सेम याच प्रकारे आपण सर्व बुट्ट्या तयार करणार आहोत. स्टार्टिंगला एक व्हाईट बीट घ्यायचा आणि नंतर शुगर बीट्स घेऊन 2-2 बीट्स सोडून त्याला कडा करायची आणि कडा पूर्ण झाल्यानंतर गाठ मारून तिथे ते सोडून द्यायचं.
आपली बाही असते ना ब्लाऊजची, ती अशा प्रकारे असते. त्याच्यावरती बुट्ट्या जर टाकायच्या म्हटलं ना, तर त्या एक सलग बुट्ट्या नसतात, अशा तिरकस बुट्ट्या असतात. एकाड एक असतात. ते सुद्धा मापं घेऊन केलेलं असतात. आपलं सगळं वर्क असतं ना, ते मापांनुसार असतं. 1 इंच किती आपल्याला पाहिजे तेवढं घेऊन ते वर्क असतं. जेव्हा मी स्लीव्ज करेल ना, म्हणजे ब्लाऊजवरती, तेव्हा मी तुम्हाला ते दाखवेल मापं घेऊन की कशा बुट्ट्या टाकल्या जातात. तरी मी फक्त प्रॅक्टिससाठी तुम्हाला दाखवलं आहे की स्लीव्ज अशा प्रकारे असते आणि त्याच्यावरती बुट्ट्या अशा तिरकस असतात. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला बुट्ट्या कशा प्रकारे असतात हे तुम्हाला समजून जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.